आणि यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. आपण पाहूया. जरा ये गाडी बंद कर. पक्ष संघटनेच्या बाबतीत आणि राज्यातल्या वेगळ्या गोष्टींच्या बाबतीत वेगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली. वेगळे विषय जे सध्या चालू आहेत त्याविषयी साधक बाधक चर्चा झाली. हिंदी में जानना आज सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवाब मलिक यांच्या संदर्भातला काही निर्णय झाला का? कारण मुंबई अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे, आगामी निवडणूक आहे. हो, नवाब मलिक हे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे नवाब मलिक यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक यांच्या उपलब्ध नसल्यामुळं पक्ष संघटनेचे येणाऱ्या निवडणुका आणि बाकीच्या सर्व गोष्टींची हाताळणी आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्या समावेत करतील. त्यांच्याकडची खात्यांची जबाबदारी आहे, त्या खात्यांची जबाबदारी सुद्धा इतरांकडे देणार काय? असं आहे की नवाब मलिक यांचा बेल पुन्हा फेटाळण्यात आलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या 2-4 दिवसात पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांचे पालकत्व ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळं काम थांबू नये यासाठी तात्पुरती व्यवस्था आम्ही करायचं ठरवलेलं आहे. त्यांच्या कोणत्या खात्याची जबाबदारी कोणाला दिली, आणखीन पालकमंत्रीपद कोणाकडे सुपूर्द केलंय ते आपल्याला आम्ही अधिकृतपणाने ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवू त्यावेळी मी ते तुम्हाला सांगेन. सर मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा म्हणायचं काय म्हणायचं नेमकं नवाब मलिकांचं? की नाही, नवाब मलिक हे अध्यक्ष आहेत. नवाब मलिकांना आम्ही 2 कार्याध्यक्ष नेमतोय आणि 2 कार्याध्यक्ष नेमून नरेंद्र राणे आणि आमच्या नगरपालिकेतल्या महानगरपालिकेतल्या गटनेत्या राखी जाधव यांना कार्याध्यक्ष म्हणून काम करायची जवाबदारी देतोय. हिंदी में जानना चाहेंगे कि आज नवाब मलिक नहीं है, अध्यक्ष के तौर पर जेल में है, तो ऐसे में कार्याध्यक्ष के तौर पर क्या चर्चा हुई? नवाब मलिक अभी उपलब्ध नहीं हो सकते और इसीलिए उनकी जो जिम्मेदारी है अध्यक्ष के नाते वो निभाने के लिए 2 कार्याध्यक्ष उनके साथ देने का निर्णय हुआ है. नरेंद्र राणे और राखी जाधव ये 2 नाम हमने उनके नाम निश्चित किए हैं और वो 2 कार्याध्यक्ष के तौर पे काम करेंगे. मंत्री के तौर पर उनके पास कई विभाग हैं, उनकी जिम्मेदारी और कहीं के वो पालक मंत्री हैं, उनकी जिम्मेदारी को लेकर क्या चर्चा हुई? नवाब मलिक मंत्री के नाते अब उनके पास जो जिम्मेदारी थी वो 2 जिले के पालक मंत्री थे. परभनी में धनंजय मुंडे पालक रहेंगे और गोंदिया में प्राजक्त तंतुरे पालक मंत्री रहेंगे. ये निर्णय हमने किया है और कल ही माननीय मुख्यमंत्री महोदय को मैं खत लिखे हमारे पक्ष की जो इच्छा है वो बताएंगे. मंत्री के तौर पर जिम्मेदारी जो है वो कैसे किसको सुपुर्द किया मंत्री? वो अभी निर्णय हो जाएगा, तब जब हो जाएगा तब मैं बताऊंगा. लेकिन पालक मंत्री पदासाठी मी मराठीत सांगायचं माझी मिस्टेक झाली. पालकमंत्री पदासाठी परभणी जिल्ह्यात आणि गोंदिया या 2 जिल्ह्यात नवाब मलिक पालकमंत्री होते. ती जबाबदारी तिथलं त्या जिल्ह्यातलं काम थांबू नये यासाठी आम्ही धनंजय मुंडे यांना परभणीची जबाबदारी दिलेली आहे, द्यायचं ठरवलेलं आहे आणि गोंदिया या जिल्ह्याची जबाबदारी प्राजक्त तंतुरे जे राज्यमंत्री आहेत त्यांना द्यायचं ठरवले. असा प्रस्ताव आमच्या पक्षाची ही विनंती
माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री त्यांच्यावर अंतिम निर्णय घेतील. कब तक नवाब मलिक के मंत्री पद को लेकर दूसरे को जिम्मेदारी देने का फैसला किया गया? जल्द वो तो चीफ मुख्यमंत्री महोदय से बात करनी होगी. उनसे बातचीत करके हम जल्दी हमारी पक्ष की जो बात है वो उनके सामने रखेंगे. वो अंतिम निर्णय लेंगे. कितने समय तक ये चला सकते हैं? ये कायम है इस स्टैंड पर कि नवाब मलिक का इस्तीफा नहीं लेना है, क्योंकि अभी धीरे धीरे उनके डिपार्टमेंट अब दे रहे, पर्याय व्यवस्था कर रहे. धीरे धीरे की बात नहीं है, क्योंकि डिपार्टमेंट का काम पूरा ठप हो गया है और इसी कारण ये जिम्मेदारी दूसरे मंत्रियों को देने की आवश्यकता है. वैसे वो 2 जिले के जो पालक मंत्री रह चुके हैं, वो परभनी और गोंदिया, उस जिले में भी 31 मार्च ईयर एंड है और वहाँ का जो डीपीसी डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट प्लान रहता है वो प्लान के मुताबिक काम होने की भी आवश्यकता है और इसीलिए ये जिम्मेदारी किसी न किसी को लेनी होगी. नवाब मलिक मंत्री हैं, लेकिन उनकी जो जब तक वो बाहर नहीं आते तब तक ये व्यवस्था हमने करने का सोचा है. माननीय मुख्यमंत्री महोदय को हम खत लिखेंगे, विनती करेंगे, उसके बाद वो अंतिम निर्णय करेंगे. कोर्ट से कितना उम्मीद है? कोर्ट से मंत्रिपदाची जबाबदारी जी आहे ती इतर मंत्र्यांना देणार की नवीन चेहरा कोणी तुम्ही समोर आणणार आहात? मी असं काही म्हटलं नाही. मी सांगितलं तरी अगर एडिशनल जिम्मेदारी आप देंगे, नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा अनिल देशमुखांचं होतं, त्यांनी अरेस्ट झाल्यावर स्वतःहून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ही चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे अशी आमची धारणा आहे. त्या पद्धतीनं आम्ही कोर्टात नवाब मलिक त्यांचे कुटुंबीय लढत आहेत आणि त्यामुळं तोपर्यंत हा भार दुसऱ्यांना सोपवण्याचा निर्णय आम्ही केलेला क्या आहे. कोर्ट से आप लोगों को उम्मीद थी कि नवाब मलिक को राहत मिलेगी और राहत नहीं मिलने के बाद फिर आप आज मीटिंग में फैसला हुआ है? हाँ, पिछले 2 दिन के पहले अपेक्षा थी कि उनको राहत मिलेगी, नहीं मिली. इसलिए अभी 31 मार्च ईयर एंड है, इसलिए ये निर्णय करने की आवश्यकता थी, इसलिए हमने किए हैं. पटेल साहब वो क्या मंत्री पद पर बने रहेंगे, इस्तीफा नहीं लिया? वो बने रहेंगे अभी. एडिशनल जिम्मेदारी उनके मंत्रालय की एडिशनल जिम्मेदारी उनके मंत्रालय की एडिशनल. मैंने बताइए कि मुख्यमंत्री महोदय को हम उनका मार्गदर्शन लेंगे, वो अंतिम निर्णय उसके ऊपर लेंगे. कितने दिन लगे जयंतराव? जल्दी कंटिन्यू रहेगा उनका जो है मंत्री पद जो है उसको लेके कितना दिन कोई? क्या आपको तकलीफ हो रही है क्या? अरे सर हमें नहीं हो रही क्या है, मुझे लोग बता जानना चाहते हैं सबसे नहीं, बड़ा मैं सवाल यही है। नहीं कर रहे ना, हम उनका इस्तीफा नहीं ले रहे क्योंकि उनकी अटक ही गलत है, इसीलिए वो मंत्री है. मंत्री बने लेकिन अभी जिम्मेदारी जो उनके है वो अटक हुआ है, उनको अरेस्ट हुई है, इसलिए वो पूरी नहीं कर पा रहे, इसलिए उनकी जिम्मेदारी टेम्पररी स्वरूप से अलग अलग लोगों को दी जाएगी. एक नवाब मलिक यांनी विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे त्यांच्या मुलाने की त्यांना खंडणीसाठी आपल्या जामिनासाठी दुबईहून फोन आला होता. याबद्दल आपल्याला काही आज बैठकीत झालं का किंवा याच्याबद्दल काय म्हणा? नाही, मी आत्ता बाहेर आल्यावर तिथे टी व्हीवर बघितलं ही बातमी आपण जी सांगितली ती, पण मला नक्की तपशील माहीत नाही. माहीत असलं तर मी उद्या सांगेन तुम्हाला माहिती घेऊन. पेनड्राईव्ह प्रकरणावर काय बोलाल? कारण सध्या एक पेनड्राईव्ह आला, दुसरा आला, परत अजून पेनड्राईव्ह येणार आहे अशी माहिती येते. पहिलं म्हणजे पेनड्राईव्हची खरे खोटेपणा तपासला पाहिजे, फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे ते पाठवलं पाहिजे. पेनड्राईव्ह असे बरेच शकतात, ते तपासले पाहिजेत, त्याची सत्यता पडताळणी केली पाहिजे आणि मग त्याच्यावर बोललं पाहिजे. आपण आता पेनड्राईव्हच्या आधीच बोलायला लागलो आहोत, सगळे आरोप सगळे करून घेतोय. पेनड्राईव्हची सत्यता आहे की नाही माहीत नाही. आता तुम्हाला ती सत्यता वाटत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही त्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून ती माहिती गोळा केलेली आहे. म्हणजे अशी गुपचूप लोकांच्या घरात घुसून आपण रेकॉर्डिंग करता आणि फार खात्रीनं ते खरे आहेत असं समजून जर ते लोकांच्या पुढं मांडत असाल तर दुसरी बाजू त्याला आहे की ती तपासले पाहिजेत. ते खरे खोटेपणा, त्याच्या लिप मुवमेंट या खऱ्या आहेत किंवा नाही हे पाहिलं पाहिजे. आणि एखाद्या वकिलाने काही भाष्य केलं असेल थर्ड पार्टी तर ते किती खरं धरायचं किती खोटं धरायचं हा पुढचा मुद्दा आहे. त्यामुळं असे पेनड्राईव्ह आणि खाजगी चर्चा जर प्रत्येकजण वापरायला लागला
तर काम करणं शक्य होणार नाही. सर, बैठकीत देवेंद्र हा मुद्दा फडणवीस आला आणि होता. देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात मोठं विधान केलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप जिंकणार आहे आणि एखादी पुढेही सत्ता मिळेल येणारी सत्ता एखादी सत्ता ही भाजपची असेल. भाजपची. एक 24 मध्ये भाजपची सत्ता आहे. सत्ता येणार. म्हणजे 24पर्यंत येत नाहीत हे त्यांनी नक्की मान्य केलं. याच्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानेन की 24पर्यंत आमचं सरकार राहणार आहे. 24पर्यंत आमचं सरकार राहणार आहे हे पहिल्यांदा त्यांनी मान्य केलं. मी महाविकास आघाडीतर्फे त्यांचं आभार मानतो. हिंदी में जानना चाहेंगे कि देवेंद्र फडणवीस ने हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडणवीस ने आज नागपुर में कहा कि 24 में उन्हीं की सरकार बनेगी और सबसे बड़ी पार्टी वही बनेगी. ठीक है, समझता हूँ मैं कि हर लीडर की ये इच्छा रहती है. उन्होंने तो वादा किया था मैं फिर आऊँगा, लेकिन अभी तक नहीं आए. अब ये पहले बार हो रहा है कि वो कह रहे हैं कि 24 में हम आएंगे. फिलहाल 2024 तक हमारी सरकार को कोई धोखा नहीं है. क्या उनके लीडर्स की भी जबान इस बहाने चुप हो गई क्या कि जो लोग लगातार भविष्यवाणी कर रहे थे 2 महीने बाद आएंगे, 3 महीने बाद आएंगे, उस पर देखो, ये महाविकास आघाड़ी के जो विधायक हैं कोई टूटने वाले नहीं है. बहुत भारी कोशिश चालू है. पहले बार महाराष्ट्र में तो हमें ये अनुभव आ रहा है कि कोई विपक्ष का नेता, विपक्ष की पार्टी इतनी कोशिश कर रही है. मुझे लगता है कि एक बार विपक्ष में बैठे हैं तो विपक्ष का काम अच्छा करो. लोग आपकी काम को पसंदी दे तो फिर आप चुन के आ सकते हैं, लेकिन विपक्ष का काम करने की कोशिश करो. ये हमारी उनको आज नहीं 2 साल से हम उनको सलाह दे रहे हैं. लेकिन ठीक है, जैसे उनकी मर्जी. लेकिन हमारी सरकार स्थिर है. हमारे सरकार को कोई धोखा नहीं है और हमारी सरकार ने 2-2.5 साल में कोरोना के कार्यकाल में भी अच्छा काम करके बताया है. तो हम महाराष्ट्र की जनता का विश्वास कितना हम पे है, ये पिछले जो नगर पंचायत के इलेक्शंस हुए उसमें सिर्फ 20 नगर पंचायत में भाजपा के नगराध्यक्ष यानी अध्यक्ष हुए हैं. बाकी 2/3 में यानी 80% नगर पंचायत में महाविकास आघाड़ी जैसे कि कांग्रेस हो, राष्ट्रवादी हो, शिवसेना हो, इनके नगराध्यक्ष हुए हैं. इसका मतलब जाहिर है कि जब हम 3 पार्टी एक आएंगे तो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में चुन के आना बहुत मुश्किल है. पेनड्राइव से डर नहीं लगता? ऐसा है कि अभी लोगों को भी ये आदत हुई है और पेनड्राइव कितनी सच है उसकी फोरेंसिक टेस्ट होनी चाहिए. फोरेंसिक लेबोरेटरी को उसको भेजना चाहिए. वो अगर ऑथेंटिक है, पक्का है, तो उसके बाद उसके ऊपर विश्वास रख के कुछ बोले तो मैं समझ सकता हूँ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.